आज अंबाजोगाई शहराची जी 25-26 नगर परिषदेचे इलेक्शन होऊन घातलेले आहे, त्या इलेक्शनच्या माध्यमातून त्या इलेक्शनसाठी आपण अंबाजोगाई लोकविकास महाआघाडीच्या महाआघाडीला पाठिंबा देण्यासाठी आपल्या गावातील जे आज आमच्या महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी RPI आठवले गट तसेच मनसेचे सुनीलजी जगताप तसेच समाजवादी पार्टीचे शिवाजीराव कांबळे साहेब यांनी आमच्या लोकविकास महाआघाडीला पाठिंबा देण्यासाठी आज उपस्थित झाले आणि त्यांनी आमच्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. आणि कारण त्यांचे जे विकासाचे मुद्दे, त्यांचे जे विकास होण्यासाठी त्यांनी जे आमच्या महाविकास आघाडीचे जे प्रमुख आहेत ते राजकिशोर पापा, ते आमच्या महाविकास आघाडीचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत, ज्यांनी गेले 25 वर्ष ह्या शहराचा विकास काय असतो, कसा असतो, नुसता विकासच नाही, सामाजिक संतुलन अबाधित ठेवून सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम, सर्व भागाला न्याय देण्याचं काम त्यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये केलेलं आहे. आम्ही गेले 30 वर्ष 25 वर्ष आम्ही त्यांच्या विरोधात असायचो, तरी पण आम्ही विरोधक असलो तरी त्यांनी गावाच्या विकासासाठी किंवा वार्डाच्या विकासासाठी कधीही त्यांनी दुजाभाव आमच्याशी होत केलेला नाही. पण जे पुढले उमेदवार असतील, जे पुढला उमेदवार आमच्या समोर आहे, ते उमेदवार ह्या भागातील जो कोणी विरोध ज्यांनी केलेला आहे, ज्या कोण्या पक्षाच्या कार्यकर्त्याला विरोध केला आहे, त्याला नेस्त नाबूद करण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे, तो उमेदवार आहे. पण तसं आमच्या उमेदवाराचं तसं वागणं नाही. विकासासाठी खांद्याला खांदा जरी विरोधक जरी असला तर त्याच्याबरोबर त्याला खांद्याला खांदा लावून काम करण्याची, कारण तो विकास जरी तो नगरसेवक विरोधात असला पण अंबाजोगाई शहराचा एक भाग आपला आहे, म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी केली, म्हणून आम्ही आज त्यांच्याबरोबर आहोत. मित्रांनो, आज ज्या पद्धतीनं ज्या सुनील जगताप असतील, सुनील शिवाजीराव कांबळे असतील किंवा महेंद्र निकाळजे असतील, यांनी जे आता ते पण अंबाजोगाई शहराचे नागरिकच आहेत, कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा रस्त्यावर झगडणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना कुणाचा कसा कोण आहे, कोण कसा आहे, कोण विकासासाठी खरा न्याय कोण देऊ शकतो, खरंच कामाला कोण येऊ शकतं, आणि विकासापेक्षा कामापेक्षा आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्याला न्याय कोण आणि इज्जत कोण देतो, ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. नुसतं विकास नावाला नसतो. विकास केला तर मग तुम्ही तुमचं पक्षाचं चिन्ह कुठं गायब केलं? ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही आज आमदार झाला, ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही महाराष्ट्रात सत्ता भोगतात, ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही तर विकासाचा गप्पर करतात, मग आज चिन्ह तुम्ही आज स्वतःसाठी एखाद्या समाजाचं मत घेण्यासाठी तो चिन्ह आज तुम्ही कपाटात ठेवले, ही कशासाठी? कारण अंबाजोगाईचा जी नगरपालिकेची जी चावी आहे ती आपल्या घरात ठेवण्यासाठी. कारण तालुक्याच्या तर ठेवल्यात, पण नंबरच्या नगरपालिकेच्या पण चावी आपल्यापाशी असाव्या म्हणून त्यांनी आज आटापिटा एखाद्या समाजाचं मत आपल्या त्या चिन्हाला पडणार नाही म्हणून त्यांनी आज ही आटापिटा केलेला आहे. मित्रांनो, मी जास्त काही बोलणार नाही, कारण विकास काय असतो, नुसता विकासावर नुसतं बोलणार नाही, पण कार्यकर्त्यांच्या भावना, कार्यकर्त्यांची जोपासना कशी करता येते ती पापा मोदींनी करून दाखवलेले आहे. आज तुम्हाला पाहिलेलं असेल, आमच्याकडे महाविकास आघाडीकडे जे काही उमेदवार असतील ते आम्ही उमेदवार पंचा पद्धतीनं पंचा विचाराचे आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. तुम्ही प्रत्येक प्रभागातला जर उमेदवार आमचा काल निवडला तर तो समाजात काम करणारा, समाजाचे सुखात दुःखात असणारा, समाजाचा प्रश्न मांडणारा असा आम्ही कार्यकर्ता उभा केलेला आहे. आज तिकडले उमेदवार कोण आहेत? आमच्याकडे न देणारे तिकडे गेली पडून त्यांना उमेदवार आहे. त्यांनी असा एक कार्यकर्ता, त्यांच्याकडला उमेदवार कोण? बांगल्यावर रोज गेटवर उभा टाकणारा. त्यांचा उमेदवार कोण? रोज फेसबुक चालवणारा. आमचा उमेदवार हा रोज गोरगरिबाच्या मदतीला धावणारा.
आपल्या भागाचा विकास साध्य करण्यासाठी प्रयत्न करणारा असा आमचे उमेदवार आहेत. तसाच आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा त्याच पद्धतीचा आम्ही उमेदवार आहे. म्हणून आज ज्या तिघांनी आम्हाला पाठिंबा दिलाय हे सगळं पाहून, वातावरण अंबाजोगाईचं बघून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी लोकविकास महाआघाडीतर्फे मी बबन लोमटे त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. खूप खूप त्यांना मी धन्यवाद देतो, कारण त्यांनी अंबाजोगाईचं वारं बघून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्याबद्दल माझ्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं, आदर नेत्याच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो, आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो आणि माझं 2 शब्द संपवतो.